बरं झालं आलास. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. ही मुलगी फोन का घेत नाहीये? इतकी मोठी गोष्ट मला सांगावीशी नाही वाटली तुला? बोल, का केलंस असं? साहेब काय झालं? काय झालं म्हणून मला काय विचारतोयस? इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीस. अरे तुला सावलीसारखं सतत बरोबर ठेवला मी, असा दगा दिलास मला? बाबांना शिरीष घाणेकरांबद्दल कळलंय की काय? साहेब तसं काही नाहीये. बस, काही ऐकायचं नाही मला. हे तोंडावर साहेब साहेब करतोस आणि मग साहेबांनाच अंधारात ठेवतोस. काय चेहरा बघ कसा उतरलाय, रंग उडालाय सगळा. घाबरलास ना? साहेब अहो सगळं काय आहे? आज तुझं एक सगळ्यात मोठं सिक्रेट आम्हाला समजलंय. सिक्रेट? येत आहे का लक्षात? नाही? ये बाळा, ये बाहेर ये. ये, अशी लाजत उभी नको राहूस. ये. शुभू, अरे आयुष्यातला इतका मोठा निर्णय घेतलास आणि आम्हाला सांगावंसं पण नाही वाटलं की हिच्याशी लग्न ठरलंय तुझं. लग्न? आणि माझं? हा, आता उगाच सावरण्याचा प्रयत्न करू नकोस. तू सांगितलंस काय, हिनी सांगितलं काय? खरं तर तुझ्यासाठी मुलगी मीच बघणार होतो, पण हरकत नाही. पण तुझी निवड चांगली आहे. आणि जेवढं मला कळतं ना, मनापासून प्रेम करते तुझ्यावर. अरे तुझ्यासाठी खीर घेऊन आले बघ. तक्रार करत होती तुझी, गुढीपाडव्याच्या दिवशी तू तिला वेळ देत नाहीस. शुभू, खूप नशीबवान असतात अशी माणसं, त्यांना अशी प्रेम करणारी माणसं मिळतात. माणसं जपायला हवी. तू साहेबांनी सांगितलं नाहीस काय आपलं लगीन ठरलंय ते? आणि श्रावणीला पण ठाऊकच होतं आमचं लगीन होणार ते. मला काही माहित नाही. तू तेवढी महत्वाची सांगितलंच नसल. स्वीटी काय लावलेस? पटकन इथनं निघायचं. अरे मी खीर आणली शुभू तुझ्यासाठी, खास तुझ्यासाठी बनवली. ती खा आधी. हे बघ, अरे तुला आवडते तशीच बनवले मी, आपल्याच घरात. अरे म्हणजे माझ्या सासरी. शुभू धर खा. स्वीटी साहेब बघा की, शुभूला सांगा की तुम्हीच खायला. खा रे शुभू. अरे एवढ्या प्रेमाने करून आणली तुझ्यासाठी. हो. अच्छा, म्हणजे हा शुभ्या आणि ही स्वीटी यांच्यात आता मला भरू की? साहेब बघा की, शुभू भरवत नाहीये मला. शुभू, अरे भरव तिला. हो सर. हॅलो. हां, नाही, आजच्या सभेमध्ये आपण हा विषय मांडूया. स्वीटी काय फालतूगिरी लावलेस? शुद्धीत आहेस ना? इथनं पटकन निघायचं, नाहीतर माझं वाईट रूप बघशील. बरं बरं, जातो मी. पण तू लवकर घरला ये हा, मी वाट बघालोय तुझी.
बघितलंस ना, तू किती बी प्रयत्न कर पण शुभू कायम माझाच राहणार. विचार कर, जर मी मंत्र्याच्या घरला येऊ शकतो तर मी काय काय करू शकतो. काय म्हणाली ही? नाही डोक्यावर पडले ती. तुम्ही लक्ष नका देऊ तिच्याकडं. ही तर तीच मुलगी आहे स्वीटी. शुभूच्या खूपच मागे दिसते. प्रेम करते वाटतं. वा, चांगलं प्यादं मिळालंय मला. आता या प्याद्याचा वापर करून श्रावणीचा वजीर घेता येईल मला. मी बोललो होतं की नाही तुम्हासनी? बोललो होतं का नाही शुभूला खीर भरवणार? काय सांगतेस? मग विषय आहे का? गेलो डायरेक्ट विश्वंभर साहेबांच्या बंगल्यावर. त्यांच्या समोरच मी शुभूला खीर भरवली आणि त्यांना हे पण सांगितलं का शुभू आणि माझं लगीन ठरलंय. असले खुश झाले माहितीये, त्यांच्या समोरच मी भरवली शुभूला खीर. स्वीटे, तुझी हिंमत कशी झाली साहेबांच्या घरी यायची? आणि तू साहेबांना हे सांगितलंयस आपलं लग्न ठरलंय? तुझं डोकं फिरलंय का? बघ स्वीटे, मी तुला दुर्लक्ष करतो याचा अर्थ असा नाही की तू कधी पण येतेस, काय बी बोलतेस, काय बी करतेस. बघ मला हे चालणार नाही, कळलं? का नाही चालणार? अगं तुझा माझा काय संबंध आहे? संबंध कसा नाही शुभू? मी तुझी होणारी बायको आहे म्हणूनच तर तिथं आलो होतो मी. आणि हे बघ शुभू, बाकी कोण पण येऊ दे, पण ती श्रावणी या घरला आली नाही पाहिजे. ती इथं आली का नाही, तिला धक्के मारून घराबाहेरच काढतो बघ मी. अरे मी काय बोलायला लागलोय, तू काय बोलायला लागलीस? जराशी मूर्ख आहेस का? आणि श्रावणी मॅडम असं इथं न विधणारी तू कोण आहेस? काय संबंध तुझा? माझा संबंध? शुभू, माझं खूप मनापासून प्रेम आहे रे तुझ्यावर. अगं पण माझं नाहीये ना. ठीक आहे की मग, काहीच हरकत नाही. एकदा लगीन होऊ दे आपलं, मग तू बी प्रेम करशीलच माझ्यावर. अरे त्यासाठीच तर माझी मम्मी आली होती ना लग्नाची मागणी घालायला. काय? हा, पण त्याचा अर्थ हा समजू नकोस की मी तुझ्याकडे हात पसरालोय. तुझ्या संगत लगीन करणं माझा हक्क आहे शुभू. तू तुझी आई इथं लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलेली. बरं झालं माझ्या घरच्यांनी मला सांगितलं नाही ते. कारण तसं बी मी तुला नकारच दिला असता. कारण तुझी लायकी नाहीये.